बातमी राजकीय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत. ज्यांचे उमेदवार जास्त निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री असं विधान केलं ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी. शिवसेनेचं रंगशारदा सभागृहात 2 दिवसीय शिबिर सुरू आहे. तिथं जोशी यांनी हे वक्तव्य केलं. या शिबिराची सुरुवात होत आहे. उद्धवजी केपेबल आहे तेवढं मला नक्की माहिती आहे. आणि काही कामं ज्या प्रामुख्याने माझ्याच पूर्वीच्या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यामुळे असे रिझल्ट ओरिएंटेड काम करणारे लोक आपल्याला पाहिजे. शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोण प्रोजेक्ट होते? कारण मतं मिळवण्यासाठी एकच नाव आहे, उद्धव ठाकरे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना भ्रष्टाचारामध्ये आरोप आहेत, पण उद्धव साहेबांवर कुठलेही भ्रष्टाचार आरोप नाहीत. आणि दुसरी गोष्ट, उद्धव साहेब अगर मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राचं चांगलं सरकार, स्थिर सरकार राहील. बाळासाहेबांचे संस्कार असलेलं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आणि शेतकऱ्यांच्या सेवेसाठी अहोरात्र झगडत असलेलं नेतृत्व महाराष्ट्राला लाभावं आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावं ही आम्हा सर्वांची आणि महाराष्ट्राच्या नागरिकांची इच्छा आहे. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये ही शिवसेना भाजप ही एकत्र जरी लढली तरी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब हेच मुख्यमंत्री होतील ही शिवसैनिकांची प्रत्येक इच्छा आहे. उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावे असं प्रत्येक निष्ठावान शिवसैनिकांची मागणी आहे. आणि उद्धव साहेब जर झाले तर ह्या महाराष्ट्रामधले विजेचा प्रश्न असून दे, शेतकऱ्यांची आत्महत्या असून देत, हे बाकीचे सर्व प्रश्न निश्चितपणे सेनेच्या मार्गी लावतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर उद्धव साहेबच जर झाले तरच या देश महाराष्ट्राचा विकास घडू शकतोय आणि ही अपेक्षा सगळ्या झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.